नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भ राज 358. संजू भाऊ, मला सांगा, कशी राहिली लोकसभा? कोण होईल खासदार? हवा कोणाची आहे? हवा तर आता जनतेमध्ये हवा आहे, पण हवा सांगता येत नाही. हवा कोणाची आहे हे कसं काय सांगता येणार आहे? कारण हवा हे बदलत असते. बरं, मला सांगा, अमरावती लोकसभा मतदारसंघात आंबेडकरी जनतेचा कौल आनंदराज आंबेडकरांकडे कमी दिसला. काय सांगाल? त्याचं कारण असं आहे की आनंदराज आंबेडकर सतत 2 वर्षापासून लोकसभेच्या तयारीमध्ये होते. ते जिल्हाभर फिरलेही, आणि फिरल्यानंतर काय झालं, शेवटच्या 2 दिवसामध्ये 24 तारखेला काय झालं, 24 तारखेला एक बाईट आली व आनंदराज आंबेडकरांनी माघार घेतली म्हणून. त्या बाईटचा इतका गंभीर परिणाम झाला की जी हवा होती, जी आंबेडकर साहेबांची हवा होती, ती हवा चेंज होऊन काँग्रेसकडे वळण्यात आली. आणि दलित मतदार झाला, आदिवासी मतदार झाला, इतर मागासवर्गीय मतदार झाला. त्या मतदारांना असं सांगण्यात आलं की आंबेडकर साहेबांनी आता माघार घेतली, म्हणून तो मतदार इतका झपाट्यानं, इतक्या स्पीडनं पंजाकडे वळला. आदिवासी समाज म्हणा की बौद्ध समाज म्हणा की मागासवर्गीय गरीब मराठा म्हणा, हे सर्व लोक आंबेडकर साहेबांनी माघार घेतली अशी चर्चा केल्यामुळे किंवा अशी बदलामी केल्यामुळे हे सर्व लोक काँग्रेसकडे गेल्यामुळं काँग्रेसचं पारडं जड झालं. म्हणजे काँग्रेसच्या त्या बाईटमुळे मतदान कमी झालं आंबेडकर साहेबांना, असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो, कारण त्या बाईटमुळे इतका परिणाम झाला की 1 ते 1.5 लाख मतं आनंदराज साहेबांचे कमी झाले. आम्ही काही ठिकाणी आनंदराज साहेबांसोबत गेलो, पण त्या ठिकाणी लोक आम्हाला म्हणत होते की साहेब, तुम्ही तर माघार घेतली आहे, तुम्ही तर पाठिंबा दिला आहे, तुम्ही तर काँग्रेसला असं केलं आहे. त्यामुळं आमचं तिथं आम्ही एक गणित धरलं की आता आपल्याला मतं कमी भेटतात यामध्ये. कारण परिस्थिती अशी होती की ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी आम्हाला लोकांनी सरळ म्हटलं की साहेब, तुम्ही तर माघार घेतली आहे, हो, कसं काय तुम्ही फिरून राहिले, आता आम्ही आता पंजाला मतदान करणार. म्हणजे आमच्याच लोकांनी किंवा दलित लोकांनी, गरीब मराठा लोकांनी, आदिवासी लोकांनी आम्हाला असं म्हटलं की आम्ही आता पंजाला मतदान करणार म्हणून. बरं, अमरावती जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेची किंवा सामान्य जनतेची मानसिकता काय होती? सुरुवातीला सामान्य जनतेची आणि अमरावती जिल्ह्यातील लोकांची अशी मानसिकता होती की आपण बाबासाहेब हे घटनेचे शिल्पकार आहेत, त्यांनी या देशाची घटना लिहिली, म्हणून आपण एक मत बाबासाहेबांच्या नातवाला दिलं पाहिजे. परंतु शेवटच्या 2 दिवसामध्ये जे वारं फिरलं, तुम्ही आता वाऱ्याची गोष्ट करताय म्हणून, शेवटच्या दिवसामध्ये जे वारं फिरलं, 24 तारखेला जे वारं फिरलं, आणि जे बाईट काही लोकांनी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जी बाईट सोशल मीडियावर टाकली, आणि त्या बाईटमध्ये सरळ लिहिलं होतं की ब्रेकिंग न्यूज, आनंदराज आंबेडकर यांची माघार. त्या माघार आणि त्या बाईटमुळेच तो परिणाम झाला असं मी म्हणतो. आणि आनंदराज आंबेडकरांचे 1 ते 1.5 लाख होतं त्या बाईटमुळे कमी झाले, आणि आमच्या आंबेडकर कुटुंबाची बदनामी झाली, याबद्दल मला एक खंत आहे. बरं, अमरावती संविधान बदलण्याची भीती दाखवून मतदारांना काँग्रेसने आकर्षित केले असे तुम्हाला वाटते का? मुद्दा त्यांनी काँग्रेसने घेतला होता, कारण मतदारांची भीती दाखवून लोकांना वाटलं की आता संविधान बदलते. त्या भीतीपोटीही लोकांनी आंबेडकर साहेबांना मतं नाही मारली, ती मतं काँग्रेसच्या पाळण्यामध्ये गेली. आणि संविधान बदलते ही चर्चा तर खूप दिवसापासून चालू आहे. संविधान बदलणार की नाही बदलणार हे आता वेळ दाखवणार आहे, किंवा त्यांना बहुमत भेटेल तेव्हाच संविधान बदलणार आहे. परंतु भीती दाखवली हे मात्र खरं आहे. भीती दाखवली. बरं, मला तुम्ही सांगा, दलित समाजात फूट पडली असं तुम्हाला वाटते का? अकोला जिल्ह्याच्या तुलनेत अमरावती जिल्ह्याची जी जनता आहे, जो मतदार आहे, अकोला जिल्ह्यामध्ये कोळी असो, धनगर असो, तेली असो, माळी असो, लोहार सुतार असो, गरीब मराठा असो, हे सर्वचे सर्व आंबेडकर चळवळीसोबत, म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांसोबत, वंचित बहुजन आघाडीसोबत आहे. परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती नाही. अमरावती जिल्ह्यामध्ये दलित समाज, आदिवासी समाज हा काँग्रेस माइंडचा झालेला आहे. अर्ध्याहून जास्त समाज हा काँग्रेस माइंडचा झाला आहे. भविष्यात येणाऱ्या निवडणुका ह्या काँग्रेसच्याच माइंडनुसार दलित समाज त्या काँग्रेसला मतदान करेल, आणि काँग्रेसची बाजू या निवडणुकीमुळे भक्कम झालेली आहे असं मला वाटतं. बरं, आता मला सांगा, आनंदराज आंबेडकरांबद्दल काही वल्गना केल्या जात होत्या की ते मुंबईला राहतात आणि ते आता निवडणूक झाल्यानंतर इथं दिसणार नाहीत. तर मला सांगा, आनंदराज आंबेडकरांना घेऊन आपले पुढील व्हिजन काय आहे? जी आंबेडकर साहेबांची जी बदनामी झाली, त्या बदनामीनुसार आम्ही आंबेडकर साहेबांना, आनंदराज साहेबांना स्वतः म्हटलं आहे, आणि आनंदराज साहेब स्वतः तयार झाले की आम्ही सर्वच्या सर्व आनंदराज साहेब निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हाऊस टू हाऊस प्रत्येक घरी आनंदराज साहेबांची भेट करून देऊ, आणि आनंदराज आंबेडकरांना आम्ही प्रत्येक घरात जाऊन आनंदराज आंबेडकर कसे त्या घरापर्यंत पोहोचतील आणि कशा लोकांच्या ओळखीचे होतील, आणि बाबासाहेबांचे नातू आहे हे गंभीरपणे सांगू, आणि आनंदराज आंबेडकर यांना आम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे आता विधानसभा 4-6 महिन्यानंतर विधानसभा होणार आहेत, त्या विधानसभेची तयारी म्हणून आपण आनंदराज आंबेडकरांना हाऊस टू हाऊस पोहोचवणार का?
विधानसभा आहे, त्याच्यानंतर जिल्हा परिषद आहे, त्याच्यानंतर नगर परिषद आहे, परंतु आम्ही आंबेडकर चळवळ संपू देणार नाही, हे मात्र खरं. म्हणजे आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्याकरिता आता अकोला पॅटर्न इथं आनंदराजच्या रूपाने तुम्ही राबवाल का? बाळासाहेब आंबेडकर त्याबद्दल निर्णय घेणार आहेत आणि त्याबद्दल आनंदराज साहेबांना ते पुढे करणार आहे. आणि अकोल्यामध्ये जी परिस्थिती आहे, अकोल्यामध्ये जे आंबेडकर पॅटर्न राबवलेलं आहे, तिथं सर्व समाजांना, मुस्लिम समाजांना, आदिवासी समाजांना, गरीब मराठा समाजांना, तेली समाजांना, माडी समाजांना, धनगर समाजांना आतापर्यंत 12 ते 13 आमदार बाळासाहेबांनी घडवलेले आहेत. जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यामध्ये आहे. तोच पॅटर्न आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये लावू आणि गरीब मराठा म्हणा की तेली म्हणा, माडी म्हणा, धनगर समाज म्हणा, कोळी म्हणा, या सर्व लोकांना आम्ही सत्तेत बसवण्याचा प्रयत्न करू, असं या ठिकाणी आम्ही संकल्प केला आहे. आणि आनंदराज साहेबाला आम्ही हाऊस टू हाऊस पोहोचवून कोणीही असं म्हणणार नाही वा आम्ही आंबेडकरांना ओळखत नाही, अशी अवस्था पुढे होणार नाही. आम्ही आंबेडकर साहेबांना प्रत्येक हाऊसमध्ये पोहोचू, एवढ्या ठिकाणी. शेवटचा प्रश्न, एकंदरीत अमरावती लोकसभा कोण जिंकणार असं तुम्हाला वाटते? अमरावती लोकसभेमध्ये खरी लढत बळवंतभाऊ वानखडे म्हणजे काँग्रेस आणि नवनीत राणा यामध्ये होणार आहे. परंतु आम्ही जे वाढ पाहिलं, आम्ही जे हवा पाहिली ते बळवंतभाऊ वानखडे आणि काँग्रेसची होती. शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या काही त्यांना घडामोडी करता आल्या, ज्या घडामोडी करता आल्या, ज्या आंबेडकरांच्या बदनाम्या करता आल्या, ते त्यांनी काँग्रेसने केल्या. त्यात ते यशस्वी. म्हणजे आनंदराज मागं पडले म्हणून कदाचित काँग्रेस निवडून येणार असं तुम्हाला वाटते का? नाही, आनंदराज साहेब मागं पडले. आनंदराज साहेब मागं पडले नाही. आनंदराज साहेब हे बाबासाहेबांचे नातू आहेत, ते महानच आहेत. मला एकाच गोष्टीचं दुःख आहे, मी काँग्रेसच्या विरोधी नाही आहे, परंतु आंबेडकरांविषयी असं घाण बोलणं यशोमतीताई सुद्धा बोलल्या. यशोमतीताईंनी सुद्धा असं बोललं, ती माझी भगिनी आहे, त्यांनी सुद्धा असं बोलायला नको होतं किंवा आनंदराज आंबेडकरांचं बिल त्यांनी दिलं, हे मला वाईट वाटलं. त्या भगिनीविषयी मला अत्यंत आदर आहे. बळवंतभाऊविषयी आदर आहे. बळवंतभाऊविषयी मला काही माझी दुश्मनी नाही त्यांच्यासोबत, परंतु काँग्रेसची जी नीती आहे, काँग्रेसचे जे विचार आहेत, ते विचार मला माझ्या डोक्याला कधी खटकले. मी कधी त्याच्या विरोधात बोलू नाही कधी, परंतु मला, मी आंबेडकरांचा सैनिक आहे, बाबासाहेबांचा सैनिक असल्यामुळं मला माझ्या मनाला ते गोष्ट लागली. आणि एक खोटी बदनामी केली आंबेडकरांची. जर तुम्ही बदनामी करा, तुम्ही मतदान कोणालाही करा, तुम्ही मतं कोणालाही मारा, कोणाचाही प्रचार करा, परंतु आंबेडकर कुटुंबाची बदनामी करू नका. बदनामी तरी करू नका. बदनामी करून जर तुम्ही मतं घेत असाल तर तो एक घात आहे, तो हल्ला आहे, तो खून आहे, असं या ठिकाणी मी म्हणतो.